नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापिका निलिमा केशवराव पवार, विभाग वाणिज्य. तृतीय वर्ष वाणिज्य, विषय व्यवसाय प्रशासन 2, प्रकरण पहिले मानवी संसाधन व्यवस्थापन, लेक्चर नंबर 4. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानवी संसाधन नियोजन म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या, स्वरूप व व्याप्ती अभ्यासणार आहोत. कार्यविश्लेषण, त्याचा अर्थ, व्याख्या, व्याप्ती, कार्यविश्लेषणाची प्रक्रिया व महत्त्व अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर कार्यविवरण म्हणजेच कार्यवर्णन, याचा अर्थ, व्याख्या, घटक, वैशिष्ट्ये, कार्यविवरणाची माहिती, उद्देश, टप्पे यांचा सखोल अभ्यास करणार आहोत. तसेच कार्याचा तपशील म्हणजे काय, त्याचा अर्थ, त्याची माहिती व नमुना अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण मानवी संसाधन नियोजन म्हणजे काय याचा अर्थ समजावून घेऊ. यशस्वी मानवी संसाधन व्यवस्थापन कार्यक्रमातील मानवी संसाधन नियोजन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. इतर कोणत्याही संसाधनांच्या नियोजनापेक्षा याला अधिक महत्त्व आहे. विशेषतः मानवी संसाधन नियोजन ही अशी एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये व्यवसाय संघटनेत योग्य वेळी, योग्य जागी, संख्येत योग्य व लायक लोक त्यांना नेमून दिलेल्या काम कार्यक्षमपणे पूर्ण करून व्यवसाय संघटनेच्या मूळ उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी मदत करण्यासाठी उपलब्ध आहेत याची खात्री करून घेतली जाते. मानवी संसाधन नियोजन व्यवसाय संघटनेची उद्दिष्टे आणि योजना पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांचे वाटप या कर्मचाऱ्यांमध्ये करीत असते. यासाठी स्पष्ट असे नियोजन आवश्यक असते. जर तसे झाले नाही तर तो एक केवळ अंदाज ठरेल व काम पूर्ण करण्यात अनेक अडथळे येतील. त्यामुळे व्यवसाय संघटनेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी संघटनेकडे उपलब्ध असलेल्या मानवी संसाधनांचे नियोजन करणे हे एक अत्यंत महत्त्वाचे कार्य समजले जाते. आता आपण मानवी संसाधन नियोजनाच्या व्याख्या बघणार आहोत. पहिली व्याख्या गेल्सर यांची. मानवी संसाधन नियोजन ही अशी एक प्रक्रिया असते ज्यामध्ये व्यवसाय संघटनेतील मानवी संसाधनांचे पूर्वानुमापन, विकास आणि नियंत्रण अभिप्रेरित असते. ही प्रक्रिया व्यवसाय संघटनेला अशी खात्री करून देते की तिच्याकडे समोर असलेले काम पूर्ण करण्यासाठी कार्यक्षम असे लोक योग्य संख्येत, योग्य प्रकारे, योग्य वेळी आणि योग्य जागी उपलब्ध आहेत. पुढील व्याख्या विकस्टॉर्म यांची. मानव संसाधन नियोजन ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये खालील कृतींचा समावेश होतो. पहिली, भविष्यकालीन मानवी संसाधन नियोजन प्रक्रियेचे व्यवस्थापन करणे. दुसरी कृती, अस्तित्वात असलेल्या मनुष्यबळाचे विश्लेषण करणे. तिसरी कृती, भविष्यकालीन मानवी संसाधन गरजांचे पूर्वानुमान करणे. पुढे मानवी संसाधन योजनांची अंमलबजावणी करणे व शेवटची कृती, मानवी संसाधन योजनेचे मूल्यमापन आणि पुनर्रचना करणे. यावरून आपण असे सांगू शकतो की कोणत्या प्रकारचा कर्मचारी कोणत्या कामासाठी अधिक उपयुक्त आहे याचा अचूक अंदाज आणि निरीक्षणे करून तशा दृष्टीने व्यवस्थापनाने केलेले प्रयत्न म्हणजेच मानवी संसाधन नियोजन होय. थोडक्यात आपण असे सांगू शकतो, या नियोजनात पुरेशा संख्येने कर्मचारी आस्थापनेत म्हणजेच व्यवसायात उपलब्ध करणे एवढाच विचार अभिप्रेरित नाही, तर कर्मचाऱ्यांच्या गुणांचा, क्षमतांचा उत्तरोत्तर होत जाणारा विकासही अभिप्रेरित असतो. मानवी संसाधन नियोजनाचे स्वरूप आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे समजावून घेऊ. प्रथम, गतिशीलता. मनुष्यबळ नियोजन
नियोजन हे उत्पादनाचे वेळापत्रक ठरविणे, सामग्री नियोजन करणे यांच्यासारखे नसते, तर त्यात प्रत्यक्ष व्यक्तींचा सहभाग असल्याने ते गतिशील असते. सर्वच लोक सारखे नसतात. प्रत्येक जण वेगवेगळ्या भौगोलिक आणि सांस्कृतिक वातावरणातून आलेला असतो आणि प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य असतात. पुढे सर्वसमावेशकता. प्रत्येक खात्याला विशिष्ट कार्यात्मक उद्दिष्टे पार पाडण्यासाठी पुरेसा प्रशिक्षित आणि विकसित कर्मचारी वर्ग हवा असतो. त्यामुळे मनुष्यबळ नियोजनाखाली सर्वच खाती समाविष्ट होतात आणि म्हणूनच ते एक व्यवस्थापन कार्य ठरते. मनुष्यबळ नियोजनाची परिणामकारकता सर्वच विभागांना जाणवत असते. मनुष्यबळ नियोजनाची धोरणे त्या विभागाच्या कार्यावर परिणाम करतात आणि प्रत्यक्ष कार्याच्या धोरणांवरही परिणाम होतो. पुढे आधारात्मक कार्य. मनुष्यबळ नियोजन हे संस्थेच्या मुख्य कार्यामध्ये येत नाही. व्यवस्थापनाला पूरक आणि सर्व इतर विभाग व सेवा यांचं योग्य ते मनुष्यबळ पुरवून समर्थन देण्याच्या दृष्टीने ते एक सल्लागार स्वरूपाचे कार्य ठरते. पण तरीही कोणत्याही गोष्टीने त्यास कमी लेखता येणार नाही. पुढे प्रगतिशील पण सतत चालणारी प्रक्रिया. संस्थात्मक उद्दिष्टे साधण्यासाठी आवश्यक ती रचना आणि साधने पुरविल्याने मनुष्यबळ नियोजन ही प्रक्रिया सुरुवातीपासूनच महत्त्वाची ठरते. नियोजन हे नेहमी प्रगतिशील असावे आणि ते सतत चालू राहावे, तरच ते प्रभावी ठरते. सतत चालणारी क्रिया, सिंहावलोकन आणि पुढे चालणारी क्रिया असे नियोजनाचे स्वरूप असते. मानवी संसाधन नियोजनाची व्याप्ती पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल. प्रथम, मनुष्यबळाचा दर्जा. मनुष्यबळ व्यवस्थापकाचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे प्रत्येक खात्यासाठी किती मनुष्यबळ लागणार आहे ते पाहणे आणि प्रत्येक कामासाठी कोणत्या प्रकारची कौशल्य आणि गुण लागणार आहेत ते निश्चित करणे. कामांच्या विश्लेषणातून व्यवस्थापकाला आवश्यक त्या मनुष्यबळाची गुणवत्ता आणि संख्या मिळू शकते. पुढे मनुष्यबळाची उपलब्धता. अनुभव आणि कौशल्ये यांचे वर्गीकरण करून सध्या कशा प्रकारचे मनुष्यबळ किती प्रमाणात उपलब्ध आहे याचा अंदाज घेणे खूप महत्त्वाचे असते. कर्मचारी नियुक्ती करताना अवाजवी कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करणे महत्त्वाचे असते, कारण जितके मनुष्यबळ जास्त तितका त्यांच्यावर होणारा खर्च जास्त असतो. म्हणून जेवढ्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे तेवढेच मनुष्यबळ उपलब्ध करणे खूप महत्त्वाचे असते. पुढील मुद्दा, कर्मचारी भरतीचे धोरण. कर्मचाऱ्यांची आवश्यकता आणि सध्या उपलब्ध असलेले मनुष्यबळ लक्षात घेऊन अतिरिक्त मनुष्यबळाची नियुक्ती करण्यासाठी योग्य ते धोरण आणि कार्यपद्धती ठरवावी लागत असते. व्यवस्थापनाचे एकूण उद्दिष्टही ध्यानात घ्यावयाचे असते. पुढे प्रशिक्षण आणि विकास. कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या कौशल्याच्या पातळीत प्रत्यक्ष गरजेनुसार सुधारणा व्हावी यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम ठरविण्यासाठी मनुष्यबळ नियोजन महत्त्वाचे असते, कारण प्रशिक्षित मनुष्यबळाचा फायदा हा व्यवसायाच्या विकासासाठी होत असतो. पुढे योग्य वेतन आणि पदोन्नती धोरण. योग्य कामासाठी योग्य व्यक्ती नेमणे आणि पदोन्नतीसाठी योग्य ते धोरण ठरविणे, कर्मचाऱ्यांचा अनुभव, कामातील प्रगती आणि कार्यक्षमता यांचा अंदाज घेणे यासाठी सुद्धा नियोजन आवश्यक ठरत असते. पुढे कायद्याच्या दृष्टीने आवश्यकता. सरकारी नियमांप्रमाणे तरतुदी करणे यासाठीही नियोजन गरजेचे आहे. कल्याणकारी राज्य म्हणून घटनेत दिलेल्या कर्तव्यानुसार राज्य आणि केंद्र सरकार काही विशिष्ट कायदे करू शकते आणि त्यांचा खाजगी क्षेत्रातील मनुष्यबळ नियोजनावरही परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की राखीव जागा या असतात, तर त्यांचाही विचार मनुष्यबळाच्या गरजा ठरवताना व्यवस्थापकाला करावा लागतो की शासनाने ठरवून दिलेल्या राखीव जागा व त्या जागी मनुष्यबळ नियुक्त करणे. पुढील मुद्दा, कार्यविश्लेषण.
प्रत्येक कारखान्यात विविध प्रकारची कामे केली जात असतात. प्रत्येक कार्यासाठी वेगवेगळे कौशल्य, ज्ञान व क्षमतेची गरज असते. त्यामुळे कारखान्यात कामगारांची भरती करण्यापूर्वी कार्यमूल्यांकन करणे आवश्यक असते. एखाद्या विशिष्ट कार्यातील विविध कार्यांगांची व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध क्रिया व त्यांच्या स्वरूपाची माहिती वर्णनात्मक स्वरूपात गोळा केली जाते. प्रत्येक कार्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये कोणते गुण, पात्रता, क्षमता व कौशल्ये लागतील यांचा अभ्यास केला जातो. कार्यविश्लेषणात प्रामुख्याने कार्यवर्णन व कार्याचे विवरण अशा 2 बाबींचा समावेश होत असतो. प्रत्येक संघटनेत व्यवस्थापकाकडून विविध कार्य केली जातात. त्यामध्ये कार्यविश्लेषणाचा समावेश हा होत असतो. कार्यविश्लेषणाचा अर्थ कर्मचाऱ्यांच्या कामाचे छोटे छोटे घटक अथवा तुकडे पाडून कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक कृतीचा अतिशय बारकाईने अभ्यास करणे, प्रत्येक कृतीकरिता लागणारा वेळ शोधून काढणे आणि अनावश्यक असणाऱ्या कृती, हालचाली वगळण्याचा प्रयत्न करणे. कार्यविश्लेषणामुळे प्रत्येक काम पार पाडण्यासाठी अशा प्रकारची कौशल्ये असणारे कर्मचारी लागतील याचा पाठपुरावा केला जात असतो. योग्य प्रकारचे कर्मचारी संस्थेत भरती करता येतात. या कार्यामुळे योग्य कामासाठी योग्य कर्मचारी निवड करता येते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कार्यविश्लेषणाची व्याख्या बघणार आहोत. पहिली व्याख्या डेल यॉडर यांची. कार्यविश्लेषण ही एक अशी कार्यपद्धती आहे ज्यामध्ये एखाद्या कामाशी संबंधित विविध घटक पद्धतशीरपणे शोधले जातात व ते नमूद केले जात असतात. कधी कधी यालाच अर्थ अभ्यास असे म्हटले जाते, ज्यामध्ये कोणते काम, प्रक्रिया, जबाबदाऱ्या तसेच कर्मचारी आवश्यकता इत्यादी संदर्भातील तपासण्या करण्याकरिता काळजी घेण्याचे सुचविले जाते. पुढील व्याख्या ई.बी. फ्लिपो. विशिष्ट कामातील महत्त्वाचे घटक व जबाबदारी दर्शवणारी माहिती गोळा करणे व तिचा अभ्यास करणे म्हणजे कार्यविश्लेषण. कार्यविश्लेषणातूनच कार्याचे वर्णन आणि कार्यमूल्य निश्चित होत असते. आता आपण कार्यविश्लेषणाची व्याप्ती बघणार आहोत. कार्यविश्लेषणाची व्याप्ती पुढील मुद्द्यांद्वारे स्पष्ट करता येईल. पहिले, कार्य ओळख. यामध्ये कार्याचे नाव, स्थळ, कोड, संक्षिप्त नाव, विभाग आणि युनिट इत्यादींचा समावेश होत असतो. म्हणजेच कार्याची ओळख ही होत असते. दुसरे, कार्य सारांश. यामध्ये थोडक्यात कार्यात समाविष्ट असलेले घटक, अधिकार, जबाबदाऱ्या, अडथळे आणि त्रास इत्यादींचा समावेश होत असतो. म्हणजे ज्यावेळी कर्मचारी कार्य करत असतो ते कार्य करण्यासाठी त्याला कोणकोणते अधिकार दिले पाहिजे, त्याच्यावर कोणकोणत्या जबाबदाऱ्या सोपविल्या पाहिजे, ते कार्य करत असताना त्याला कोणते अडथळे येऊ शकतात किंवा कोणता त्रास होऊ शकतो याचा समावेश इथे होत असतो. म्हणजे एकूण कार्याचा सारांश इथे सांगितलेला आहे. पुढे, एखाद्या विशिष्ट कामगार काय करतो, तर यामध्ये एखादा विशिष्ट कामगार करत असलेले विशिष्ट कार्य, त्याच्याकडे सोपवलेल्या जबाबदाऱ्या, यामध्ये संबंधित वेळ आणि महत्त्व, त्यांचा सोपेपणा, दैनंदिन कामकाजातील गुंतागुंत इत्यादी, तसेच त्याची इतरांप्रती असलेली जबाबदारी यांचाही समावेश यात होत असतो. पुढे, कार्य कर्तव्य. कार्यविश्लेषणामध्ये एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी कर्तव्ये तसेच प्रत्येक कर्तव्याची संभाव्य वेळ इत्यादींबाबत कर्तव्याची यादी तयार केली जात असते. पुढील मुद्दा, कामगार वापरत असलेली उपकरणे आणि माल. यामध्ये कामगार कार्य करताना कोणता माल आणि उपकरणे वापरू शकतो याचा तपशील दिलेला असतो. यामध्ये धातू, प्लास्टिक, धान्य, धागे, मिलिंग मशीन, टेस्टर्स, पंच, मायक्रोमीटर इत्यादींचा समावेश करण्यात आलेला असतो. म्हणजेच प्रत्येक कामगाराला तो करत असलेले कार्य करत असताना कोणकोणती साधने व उपकरणे लागू शकतात याचा इथे विचार केला जात असतो. कार्यविश्लेषणाच्या व्याप्तीत पुढील मुद्दा, कार्यमूल्यमापन.
यामध्ये हाताळणे, स्वच्छता करणे, धुणे, भरवणे, हलविणे, छिद्र पाडणे, व्यवस्थित उभारणे आणि इत्यादी सारखी कार्ये या स्वरूपाच्या कामकाजांवर विशेष भर दिला जात असतो. पुढील मुद्दा वैयक्तिक बाबींची आवश्यकता. यामध्ये अनुभव, घेतलेले प्रशिक्षण, शारीरिक बळ, ताकद, समन्वय, बौद्धिक क्षमता, सामाजिक कौशल्य इत्यादींचा समावेश होत असतो. व शेवटचा मुद्दा कार्यसंबंध. यामध्ये एखाद्या कामाचा इतर कामांशी असलेला संबंध म्हणजेच वरिष्ठ कनिष्ठ यांच्याशी असलेला संबंध इत्यादींचा समावेश होत असतो. यामध्ये प्रगतीच्या संधी, बढतीचा पॅटर्न, आवश्यक सहकार्य इत्यादींचा समावेश हा होत असतो. आता आपण कार्यविश्लेषणाची प्रक्रिया समजावून घेणार आहोत. कार्यविश्लेषणाची प्रक्रिया समजावून घेत असताना 6 प्रमुख तत्वांचा आपल्याला इथे विचार करावायचा आहे. सर्वप्रथम संबंधित माहिती गोळा करणे. कोणत्याही कामासंबंधी सर्व माहिती गोळा करणे हे तात्विक काम आहे. संघटनेचा तक्ता, प्रत्येक वर्गाचे कार्य आदी माहिती यात असावी लागते. संघटनेच्या तक्त्यामध्ये त्या पदाचे इतर कार्याशी नाते दाखविले जाते. कामाच्या वर्गीकरणामध्ये कार्याचे सर्वसाधारण स्वरूप दाखविले जाते. दुसरे तत्व काही निवडक पदांच्या कार्याचे विश्लेषण. संस्थेतील सर्वच कार्यांचे विश्लेषण करणे हे किचकट काम आहे. त्यामुळे काही निवडक कार्यांचा यात समावेश होतो. जी कार्य महत्त्वाची आहे त्या निवडक कार्यांचे विश्लेषण केले जात असते. पुढील तत्व कार्यविश्लेषणाची माहिती गोळा करणे. या पायरीमध्ये कार्याची वैशिष्ट्ये, कर्मचाऱ्यांचे कार्यात्मक वर्तन याविषयीची सर्व माहितीही गोळा केली जात असते. चौथे तत्व कार्याचे वर्णन निश्चित करणे. प्रत्येक कार्यासंबंधीची जबाबदारी, कर्तव्य, कार्याचे घटक या पायरीमध्ये निश्चित केले जातात. त्या पदावर येणाऱ्या व्यक्तींना या वर्णनात दिलेली सर्व कार्ये पूर्ण करणे अपेक्षित असते. पाचवे तत्व कार्याचे निर्देशक विकसित करणे. वर आपण सांगितलेल्या तत्वांप्रमाणे वर्णनातून विविध प्रकारचे कार्ये निर्देशित करावे लागत असतात. कार्य पूर्ण करण्यासाठी कोणत्या प्रकारची वैयक्तिक गुणवत्ता व कौशल्ये लागतात याचे निकष या निर्देशकात सांगण्यात आलेले आहेत. व सहावे तत्व व्यक्तिगत निर्देशक विकसित करणे. विशिष्ट कार्यासाठी योग्य असलेल्या व्यक्तीची शैक्षणिक पात्रता, शारीरिक क्षमता, अनुभव इत्यादी गोष्टी या निर्देशकात दिल्या जातात. कमीत कमी एवढी गुणवत्ता असलेले कर्मचारीच त्या कार्यासाठी योग्य ठरू शकत असतात. ही होती कार्यविश्लेषणाची प्रक्रिया. आता आपण कार्यविश्लेषणाचे महत्त्व अभ्यासणार आहोत. कार्यविश्लेषण ही किचकट बाब असली तरी वेतन व्यवस्थापनातील ती खूप महत्त्वाची बाब आहे. कारण वेतन रचना कार्यमूल्यांकनावरच आधारित असते. कार्यविश्लेषण कर्मचारी धोरणाचाही एक महत्त्वाचा भाग समजला जात असतो. कार्यविश्लेषणावर कामासंबंधीची माहिती गोळा केली जाऊन तिच्या आधारावर कर्मचारी व्यवस्थापनातील अनेक निर्णय घेतले जातात. त्यामुळे कार्यविश्लेषणाचे महत्त्व स्पष्ट करताना आपल्याला पुढील मुद्द्यांचा विचार करावा लागेल. पहिले, मानवी बळाचे नियोजन. कार्यविश्लेषण मानवी बळाच्या नियोजनासाठी उपयुक्त ठरत असते. कार्यमूल्यांकनामुळे प्रत्येक कार्याच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य ठरवून त्या पूर्ण करण्यासाठी कोणत्या पात्रता व क्षमता असणाऱ्या कर्मचाऱ्यांची गरज आहे हे व्यवस्थापकाला ठरविता येत असते. तसेच कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या क्षमता व ते करीत असलेली कार्य कशा रीतीने पूर्ण करू शकतील हे पण व्यवस्थापक ठरवत असतो. कार्यमूल्यांकनामुळे प्रत्येक कार्याच्या कामाचे विभाजन सोयीनुसार किंवा सोयीस्कररित्या केले जाते. पुढे, कामगारांची भरती, निवड व त्यांना कामावर पाठविणे. कर्मचारी व्यवस्थापनाचा
उद्देश योग्य कामासाठी योग्य कर्मचाऱ्याची निवड करणे हा असतो. योग्य कामासाठी योग्य कर्मचारी नियुक्त करण्यासाठी प्रत्येक कार्याच्या गरजा म्हणजेच त्या कार्यासाठी कोणत्या शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता आहे व त्या कर्मचाऱ्याच्या शारीरिक क्षमता व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कर्मचारी वर्गाचा शोध घ्यावा लागत असतो. त्यासाठी कार्यवर्णन व कार्यविवरण या दोन बाबींची मदत घ्यावी लागते. कार्यवर्णन आणि कार्यविवरण या दोन कार्यमूल्यांकनातील आवश्यक बाबी समजण्यात येतात. म्हणजेच कार्यमूल्यांकनामुळे योग्य कामासाठी योग्य कर्मचारी मिळविता येतो. कार्याच्या गरजा लक्षात घेऊन पूर्ण करावयाची कोणती पात्रता, क्षमता, आवश्यक असणारे कर्मचारी लागतील याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांची भरती व निवड केली जात असते व काही प्रसंगी त्यांना प्रशिक्षणही देण्यात येत असते. पुढे प्रशिक्षण व विकास. एखादे कार्य समाधानकारकरित्या पूर्ण करण्यासाठी कार्यासाठी आवश्यक असणारी प्रमाणके लागत असतात. कार्याचे प्रमाण ठरविल्यानंतर त्यानुसार कामगारांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली जाते. कार्यविवरण व कार्यवर्णनामध्ये विशिष्ट कार्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी दिलेल्या असतात. कर्मचाऱ्यांना या बाबींचा सखोल अभ्यास करावा लागतो. तसेच कर्मचाऱ्यांमध्ये कोणत्या क्षमता व कौशल्यांचा विकास केला पाहिजे हे सुद्धा लक्षात येत असते. त्यामुळे अनेक कनिष्ठ कर्मचारी वरच्या जागेवर जाण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतात. त्यांना बढतीच्या संधी इथे उपलब्ध होत असतात. कारखान्यात प्रशिक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांनाही कार्यविवरण व कार्यवर्णनाच्या आधारे योजना तयार करून त्यानुसार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असते. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात कार्यमूल्यांकनामुळे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण मिळून एक अर्थाने त्यांचा विकास हा घडत असतो. पुढे वेतनाचा आधार. कार्यविश्लेषण वेतनाचा प्रमुख आधार आहे. कार्यमूल्यांकनामुळे कोणत्या कामासाठी किती वेतन देण्यात यावे हे ठरविता येते. किंबहुना कारखान्यात समान स्वरूपाची कार्ये लक्षात घेऊन त्यासाठी समानतेच्या आधारावर वेतन देण्यात येते. कार्यमूल्यांकनामुळे कार्यासाठी किती मोबदला द्यावा हे ठरविण्यात येते. म्हणजेच कार्याचे मूल्यमापन पैशात करण्यात येते. कार्यविश्लेषण करण्यात आले नसते तर वेतन आणि मजुरी दर ठरविण्यात आला नसता किंवा कार्यविश्लेषणाशिवाय वेतन ठरविण्यात आले तर त्याला कोणताही शास्त्रीय आधार राहणार नाही व त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्येही असंतोष निर्माण होऊ शकतो. कार्यविश्लेषणाच्या महत्त्वामध्ये पुढील मुद्दा गुणमूल्यांकन. कार्यविश्लेषणामुळे कार्यासाठी लागणारे प्रमाण ठरविले जाते. कार्याचे प्रमाण ठरविल्यामुळे कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करता येते. प्रमाण कार्याच्या आधारे पर्यवेक्षक किंवा फोरमन कर्मचाऱ्याच्या कामाचे व त्यामधील गुणांचे मूल्यमापन करू शकतो. पुढील मुद्दा कार्याची रचना किंवा डिझाईन पाठविणे किंवा ठरविणे. औद्योगिक क्षेत्रात तंत्रज्ञ कार्यमूल्यांकनाच्या आधारे मिळालेल्या कार्याच्या माहितीवरून कार्याच्या रचनेची रूपरेषा ठरवित असतात. कार्यविश्लेषणामुळे थकवा व हालचाल अभ्यास करण्यासही मदत होत असते. तसेच त्यावरून कामाचे स्वरूप व काम कोणत्या परिस्थितीत करणे योग्य ठरते हे सुद्धा ठरविता येते. पुढे सुरक्षा व आरोग्य. कार्यमूल्यांकनाच्या कारखान्यातील धोके व अयोग्य पर्यावरणाशी प्रत्यक्षपणे संबंध येत नाही. तरी पण कार्यमूल्यांकनाचे काम परिणामकारक व्हावे म्हणून व्यवस्थापक कारखान्यातील धोक्याचे व प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतो. प्रदूषण व धोके कमी होणे म्हणजे कारखान्यातील सुरक्षात्मक उपाययोजना तयार करणे.
तसेच कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही यासाठी व्यवस्थापक प्रयत्न करत असतो. थोडक्यात कर्मचाऱ्यांची तो काळजी घेत असतो. कार्यमूल्यांकनाच्या दबावामुळे सुरक्षा व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यात वाढ होत असते व परिणामी कर्मचाऱ्यांची उत्पादकताही वाढत असते. पुढे शिस्त. कार्यविश्लेषणामुळे कार्याची व कार्य पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती पुरवली जात असते. जे कर्मचारी काम करण्यास अयशस्वी ठरत असतात त्यांचा आढावा घेऊन त्यांना कार्यात यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात असतात. योग्य वेळीच सुधारणात्मक उपाययोजना केली तर कारखान्यातील शिस्त ही अबाधित राहत असते. पुढे नवीन कार्यास उपयुक्त. कारखान्यात नेहमीच्या कार्याशिवाय इतर एखादे कार्य केले जाणार असेल तर त्याचेही मूल्यांकन केले जाते. मूल्यांकनानंतर कोणत्या जुन्या कार्याच्या ते सक्षम आहेत हे पाहिले जाते. ते ज्या कार्याशी समकक्ष असेल त्या कार्याप्रमाणेच या नवीन कार्याची मजुरी किंवा वेतन निश्चित केले जात असते. थोडक्यात नवीन कार्यास कारखान्यात कार्यविश्लेषणामुळे वाव मिळत असतो व योग्य कामासाठी योग्य वेतन हे दिले जात असते. शेवटची औद्योगिक शांतता. कार्यविश्लेषणामुळे समान स्वरूपाची कार्ये एकत्र करून त्यांच्यासाठी वेतन निश्चित केले जाते. त्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जात असते. तसेच कारखान्यात एखाद्या वेळी वेतनाच्या तफावतीमुळे काही संघर्ष निर्माण होत असतात, परिणामी टाळेबंदी होत असते व असे होत असेल तर ते कार्यमूल्यांकनाच्या आधारे सोडवले जात असते. तसेच कारखान्यातही संघर्ष मिटवण्यासाठी यंत्रणा निर्माण केलेली असते. त्यामुळे कारखान्यात कामगार व मालक यांच्यामध्ये चांगले संबंध निर्माण होतात व शेवटी त्याचा परिणाम कारखान्यात औद्योगिक शांतता निर्माण करणे हे महत्त्वाचे असते. कार्यविश्लेषणानंतर आता आपण कार्यवर्णन अभ्यासणार आहोत. कार्यविवरण व कार्यवर्णन हे एकच शब्द असून कार्यविश्लेषणाद्वारे गोळा केलेल्या माहिती व तथ्यांच्या आधारावर कार्यविवरण किंवा कार्यवर्णन तयार केले जात असते. कार्यविवरण हे कार्याचे स्वरूप, त्याची कर्तव्ये, जबाबदाऱ्या व आवश्यकता याचे लिखित स्वरूपात तयार केलेला एक दस्तऐवज असतो. यातून कोणते कार्य करावयाचे व ते कसे व का करावयाचे याचे संपूर्ण स्पष्टीकरण देण्यात आलेले असते. कार्य पूर्ण करताना कोणत्या जबाबदाऱ्या व कर्तव्य पूर्ण करावी लागतील याचे स्पष्टीकरण दिले जाते. तसेच कार्यांचे इतर घटकांशी असलेले संबंध, कार्यपूर्ततेकरिता आवश्यक असणारी यंत्रणा व अवजारे, देखरेखीचे स्वरूप, कार्यातील धोके व सुरक्षा तसेच उपाययोजना इत्यादीचे विवरण दिले जाते. म्हणजेच कार्यविवरणाद्वारे प्रत्येक कार्य एकमेकांपासून वेगळे दाखवले जात असते. कार्यविवरणाच्या अर्थामध्ये आपण असे सांगू शकतो की कार्य किंवा कामाचे वर्णन हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज असतो. तिचे स्वरूप हे वर्णनात्मक असते. यामध्ये कार्यविश्लेषणाचे विवरण दिलेले असते. कार्यविश्लेषणामधून आपल्याला पुढील गोष्टी समजत असतात. पहिले, कार्य करायला हवे का नाही, ते कार्य का करावयाचे आहे व ते कार्य कोठे करावयाचे आहे या गोष्टींची माहिती आपल्याला कार्यविवरणातून समजत असते. आता आपण कार्यविवरण किंवा कार्यवर्णन याची व्याख्या अभ्यासणार आहोत. पहिली व्याख्या आहे मॉरिस बी क्युमिंग यांची. कार्यवर्णन हे एखाद्या विशिष्ट कामाचे, उद्दिष्टांचे, व्याप्तीचे, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यांचे विस्तृत असे वर्णन असते. पुढील व्याख्या वेंडेल फ्रेंच यांची. कार्यवर्णन किंवा स्थितीवर्णन हा एखाद्या कामासंबंधातील मूलभूत लक्ष्य पूर्ण करण्याचे
आणि त्या कामासंबंधित अपेक्षित अशा भूमिकेचा एक भाग यांचे एका किंवा 2 पानात असणारा सारांश असते. या व्याख्यांवरून आपल्याला असे सांगता येईल की कोणते कार्य कोणी करावयाचे, कसे आणि का करावयाचे हे सांगणारा दस्तऐवज म्हणजेच कार्यविवरण होय. कार्यविवरणाचे काही घटक असतात. त्यामध्ये कामाचे किंवा कार्याचे नाव, कामाचे व्यवसाय संघटनेतील ठिकाण म्हणजेच स्थळ, त्यासाठी करण्यात येणारी देखरेख, त्या कामासाठी लागणारा माल, हत्यारे, यंत्रसामग्री आणि उपकरणे यांचा समावेश होत असतो. त्याचप्रमाणे विशिष्ट आणि कनिष्ठ यांचे हुद्दे म्हणजेच पद, त्यांचे अधिकार, वेतन पातळी म्हणजे वेतन, त्यात DA, इतर भत्ते, बोनस, संप्रेरके, वेतनाची पद्धत, कामाचे तास, शिफ्ट तसेच मधली सुट्टी इत्यादींचा समावेश होत असतो. एकूणच कार्याच्या सर्व घटकांचा कार्यविवरणामध्ये समावेश होत असतो. कार्यविवरणाच्या घटकामध्ये दररोज तसेच आठवड्याला, महिन्याला तसेच अनुषंगिक कामाच्या याद्या स्वतंत्रपणे तयार कराव्या लागतात. नवीन संकल्पनांच्या व्याख्या व स्पष्टीकरण द्यावे लागत असते. कामाची स्थिती, ठिकाण, वेळ, कामाचा वेग, अचूकता, आरोग्यविषयक अडचणी, अपघाताचे धोके इत्यादींचाही समावेश करण्यात येत असतो. तसेच प्रशिक्षण आणि विकासात्मक सुविधा, वृद्धी किंवा बढतीच्या संधी, तसेच कामाबाबतची सुरक्षितता, स्वच्छता यांचाही समावेश कार्यविवरणातील घटकांमध्ये होत असतो. कार्यविवरणाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येतील. पहिला मुद्दा, स्पष्टता. कार्यवर्णन किंवा कार्यविवरण हे एखाद्या कामाची स्थिती, कर्तव्ये इत्यादी संदर्भातील स्पष्ट असे वर्णन असते. पुढे कामाचे स्वरूप आणि व्याप्ती. कार्यवर्णनामध्ये एखाद्या कार्याचे स्वरूप आणि व्याप्ती तसेच सर्व महत्त्वाच्या संबंधांचे वर्णन केलेले असते. पुढील मुद्दा, निरीक्षक जबाबदारी. या दस्तऐवजामध्ये एखाद्या व्यक्तीची एखाद्या कामासंदर्भातील निरीक्षक म्हणून जबाबदारी स्पष्ट केलेली असते. पुढील मुद्दा, संक्षिप्त आणि अचूक विवरण. कार्यवर्णन दस्तऐवजामध्ये एखादे काम व्यवस्थितरित्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्या कामाचे संक्षिप्त आणि अचूक विवरण दिलेले असते. पुढे, नवीन कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त. कार्यवर्णन वाचून नवीन कर्मचारीही एखादे काम व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकत असतो. काम करत असताना त्याला कोणतीही अडचण उद्भवली तरी कार्यवर्णनाच्या आधारे तो सहजपणे ती सोडवू शकत असतो. आता आपण कार्यविवरणाद्वारे उपलब्ध होणारी माहिती बघणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम आपण कार्य ओळख. यामध्ये कार्याचे नाव व थोडक्यात कार्यवर्णन या ठिकाणी केले जाते. कार्य ओळखीमुळे कार्यस्वरूप, त्याचा विभाग नंबर इत्यादी माहिती कर्मचाऱ्याला मिळते. कार्यविभाग किंवा प्रभाग उल्लेख केलेला असल्याने कोणत्या ठिकाणी कार्य करावयाचे आहे हे निश्चितपणे कर्मचाऱ्याला समजत असते. पुढील मुद्दा, कार्याची थोडक्यात माहिती. कार्यातील विविध कामे व ती करण्याच्या सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धती व त्यासाठी वापरावी लागणारी यंत्रे, उपकरणे, हत्यारे व इतर सामग्री यांची माहिती पुरवली जाते. जेव्हा कार्यविवरण संबंधित व्यक्ती किंवा कर्मचाऱ्याकडून वाचली जाते तेव्हा त्यास दृष्टिक्षेपात करावयाच्या कार्याची माहिती व पद्धती त्याला कळत असते. पुढील मुद्दा, कार्यकर्तव्ये व जबाबदाऱ्या. प्रत्येक कार्य पूर्ण करण्याकरिता संबंधित व्यक्तीची कर्तव्ये व जबाबदाऱ्या स्पष्टपणे ठरवून देणे आवश्यक असते. त्यामुळे कार्य नियंत्रण करता येऊन कामाचा दर्जा व कार्यक्षमतेचे मूल्यमापन हे करता येत असते. पुढे, इतर कार्यांशी आलेला संबंध. या ठिकाणी कार्य पूर्ण करताना इतर कार्यांशी येणारा संबंध तसेच मदतनीस, सहाय्यक व वरिष्ठ अधिकारी यांच्याशी येणाऱ्या संबंधांचा उल्लेख
इथे केला गेला आहे. पुढील मुद्दा पर्यवेक्षणाचे स्वरूप. यात कार्य करणाऱ्या व्यक्तीस इतरांच्या कामावर किती प्रमाणात देखरेख करावी लागेल याचा विचार केला जातो. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या कामांवर विशिष्ट अधिकाऱ्यांचे किती बारकाईने लक्ष असते यांचा उल्लेख केला जातो. व शेवटचा मुद्दा कामाच्या ठिकाणची परिस्थिती. यामध्ये कर्मचाऱ्यास कोणत्या वातावरणात काम करावे लागणार आहे याबद्दलची माहिती मिळत असते. यामध्ये विशेष करून धोकादायक परिस्थिती असेल तर त्याचाही उल्लेख केला जातो. त्यामध्ये अतिरिक्त उष्णता किंवा थंडी, विशिष्ट वास, ओलावा इत्यादींचा उल्लेख या कार्यविवरणातून उपलब्ध होणाऱ्या माहितीत समाविष्ट केलेला असतो. कार्यविवरणाचे उद्देश. कार्यविवरणाचा उपयोग मुख्यतः कामगारांची भरती व निवड करताना मार्गदर्शक म्हणून होत असतो. तसेच प्रशिक्षण कार्यक्रम ठरविणे, बढती व बदलीचे निर्णय व वेतन ठरविण्याचा आधार म्हणून सुद्धा उपयोग होत असतो. कार्यविवरण हे पुढील बाबींसाठी उपयुक्त ठरत असते. यामध्ये कार्याची प्रतवारी व वर्गीकरण, कर्मचाऱ्यांची बढती व बदली, नवीन कर्मचाऱ्यांचे प्रबोधन व नियुक्ती, कार्यप्रमापे विकसित करणे, वादविवाद मिटविणे, काल व हालचाल अभ्यास, अपघातानंतर नियंत्रण, थकवा व आरोग्य अभ्यास, कर्मचाऱ्यांना समुपदेश, तसेच यंत्रसामग्री व अवजारांची उपलब्धता व त्यांची वेळोवेळी केली जाणारी देखभाल यांचा समावेश होत असतो. पुढील मुद्दा कार्यविवरणातील टप्पे. कार्यवर्णन कार्यविश्लेषकाने लिहिले पाहिजे. यासाठी त्याला संबंधित कामगार आणि त्यांचे सुपरवायझर यांच्याशी सल्लामसलत करावी लागते. तो सुरुवातीला प्राथमिक वर्णन लिहितो, त्यानंतर ते कर्मचाऱ्यांना दाखविण्यात येते. त्यावर त्यांची म्हणणे आणि टीका ऐकली जाते. अशा प्रकारे कार्यवर्णन लिहिण्यासाठी काही मार्गांचा वापर करावा लागतो. त्यात कर्मचाऱ्यांच्या सुपरवायझरकडून प्रश्नावली भरून घेतली जाते. तसेच कर्मचारी काम करत असताना प्रत्यक्ष निरीक्षण करून कार्यवर्णन फॉर्म भरून घेतले जातात. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांकडून त्या कामासंदर्भातील माहिती गोळा केली जाते. या वरीलपैकी कोणतीही एक पद्धत वापरून किंवा एकापेक्षा अधिक पद्धती वापरून कार्यविश्लेषक आपले कार्यवर्णन लिहित असतो. कार्यवर्णनाचा अंतिम मसुदा तयार झाल्यानंतर त्याचा आढावा घेऊन तो अद्ययावत केला पाहिजे. युती कार्यवर्णनातील टप्पे. पुढील मुद्दा कार्याचा तपशील. कार्यविवरणाची तयारी झाल्यानंतर विश्लेषक कार्य तपशिलाचा एक नमुना तयार करतो. या नमुन्यात प्रत्येक कार्य करण्यासाठी कर्मचाऱ्याची आवश्यक योग्यता, यंत्रे व उपकरणांचा प्रकार, काम करण्याची स्थिती इत्यादी गोष्टींचा स्पष्ट उल्लेख केलेला असतो. कार्य तपशिलाचा अर्थ म्हणजे एखादे काम पूर्ण करण्यासाठी, आपल्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्याकडे आवश्यक असणारी पात्रता, शैली, शारीरिक आणि मानसिक वैशिष्ट्ये यांचे विवरण म्हणजे कार्य तपशील किंवा कार्यविशेषीकरण होय. कार्य तपशिलाची माहिती. कार्य तपशिलात पहिला टप्पा म्हणजे कंपनीतील सर्व कार्यांची किंवा कामांची यादी करून त्यांचे ठिकाण निश्चित करून घेणे. त्यानंतरचा टप्पा म्हणजे कंपनीतील त्या प्रत्येक कामाची माहिती नमूद करणे. यामध्ये पुढील माहितीचा समावेश होतो. त्यात शारीरिक तपशील. शारीरिक तपशिलामध्ये शारीरिक क्षमता आणि पात्रतेचा समावेश होत असतो. जी कामगणिक भिन्न असते. यामध्ये शारीरिक वैशिष्ट्यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ यामध्ये उंची, वजन, छाती, दृष्टी, ऐकणे, त्या व्यक्तीची वजन उचलण्याची क्षमता, वजन वाहून नेण्याची क्षमता, त्याची आरोग्यविषयक क्षमता, वय, यंत्र, साधने, उपकरणे, तसेच उपकरणे चालविण्याची क्षमता इत्यादींचा समावेश होत असतो. पुढे मानसिक तपशील.
मानसिक तपशिलामध्ये गणिते करणे, माहितीचे विश्लेषण करणे, माहितीच्या ब्लूप्रिंट्स, विजेच्या उपकरणांची माहिती, योजना तयार करण्याची क्षमता, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, सर्वसामान्य बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती इत्यादी माहितीचा समावेश होत असतो. पुढे भावनिक आणि सामाजिक तपशील. यामध्ये फोरमन, व्यवस्थापक, सुपरवायझर या पदावर काम करण्यासाठी भावनिक आणि सामाजिक तपशील अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. त्यामध्ये भावनिक स्थैर्य, लवचिकता, मानवी संबंधांची सामाजिक धारणा, कामासाठी आवश्यक असणारी गुणवैशिष्ट्ये, वेश, त्यालाच आपण युनिफॉर्म असे म्हणतो, आवाज इत्यादींचा समावेश होत असतो. व पुढील तपशील म्हणजेच वर्णनात्मक तपशील. यामध्ये व्यवसाय संस्थेच्या अधिकार परंपरेतील विविध स्तरावरील कार्यासाठी उमेदवारांची नियुक्ती करताना वर्णनात्मक तपशील अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. यामध्ये व्यवस्थापकाच्या कृतींच्या कारणांपेक्षा कृत्यांचे वर्णन केलेले असते. या तपशिलात विचार संशोधन, निर्मिती क्षमता, शिकविण्याची क्षमता, परिपक्वता, समन्वय, आत्मनिर्भरता, प्रभाव इत्यादींचा समावेश केलेला असतो. विद्यार्थी मित्रांनो, सदर स्लाइडमध्ये कार्यतपशिलाचा नमुना दाखवण्यात आलेला आहे. यामध्ये कामाचे नाव, काम ज्या विभागात होणार आहे त्याचा उल्लेख, तो विभाग किंवा खाते, वयाची मर्यादा, ज्ञान आणि कौशल्ये, शैक्षणिक पात्रता, तसेच विशेष प्रशिक्षण, अनुभव, व्यक्तिमत्व आवश्यकता, शारीरिक आवश्यकता, तसेच इतर आवश्यकता, तसेच सुपरवायझर यांचे विशेष शेरे यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पहिल्या प्रकरणातील मानवी संसाधन नियोजन म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या, स्वरूप व व्याप्ती अभ्यासलेली आहे. त्याचप्रमाणे कार्यविश्लेषण म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या, व्याप्ती, कार्यविश्लेषणाची प्रक्रिया व महत्त्व अभ्यासलेले आहे. तसेच कार्यविवरण म्हणजेच कार्यवर्णन याची व्याख्या, कार्यविवरणातील विविध घटक, तसेच कार्यवर्णनाची वैशिष्ट्ये, माहिती, उद्देश व कार्यविवरणातील टप्प्यांचा अभ्यास केलेला आहे. तसेच कार्याचा तपशील, त्याचा अर्थ, माहिती व कार्यतपशिलाचा नमुना अभ्यासलेला आहे. धन्यवाद.